Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवर म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत टायकुळाच्या पाल्याची भजी. चला तर मग हे आता मी इथे टाकळ्याचा पाला आहे तो मी इथे काढून घेतला आहे आणि तो आता मी तो वाफवून घेणार आहे, म्हणजे उंबवून घेणार आहे आणि आपण मग त्याची भजी करायला घेऊ. चला तर मग आपण आता व्हिडिओ पुढे पाहू. तर इथे मी आहे टाकळ्याचा पाला वाफवलेला आहे बघा, आणि तो पिळून ठेवला आहे आणि तो आता मी पीस करून घेतो. त्याची आपण आता भजी करायला घेणार आहोत. हे बघा, असा पीस करून घेतो. मोकळा करायचा आहे मी मस्तपैकी, त्याला मोकळा करूया आपण आणि त्याची आपण भजी करणार आहोत. आवाज जरा येत नसेल कारण बाहेर पाऊस चालू आहे. हे बघा, आपला पाला मोकळा झाला. आता त्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. इथे मी चवीनुसार मीठ टाकतो थोडस. आता इथे मी 1 चमचा हळद टाकतो. ही बघा, हळद. आणि 1 चमचा मसाला. जरासा तिखटपणा येण्यासाठी. आणि आता मी घेणार आहे बेसन पीठ. जसं आपल्याला लागेल तसं मी घेणार आहे. सध्या 1 चमचा सध्या घेतलाय. पहिलं आपण हे सगळं जे मसाला, हळद, मीठ असं टाकलेलं आहे ते आपण पहिलं एकत्र करून घेऊया. हे बघा, आता मी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे. आपल्याला जसं लागेल तसं आपण ह्याच्यात बेसन पीठ टाकू. लागलंच तर आपण याला पाणी घेणार आहोत, जेणेकरून लागलंच तर पाणी घेऊया. थोडस पाणी घेणार आहे याला, हाताला हे राहण्यापासून पीठ एकत्र यावं म्हणून आपण पाणीचा वापर थोडासा करूया. एकदम पण पातळ त्याला कालवायचं नाही त्या पिठाला. आपल्या टाकळ्याच्या भज्यांसाठी आपण करणार आहोत. तर आपल्याला एकदम पण पातळ पण नाही, एकदम पण घट्ट नाही, असं करायचं.
पण आता आपल्या किचन कडे जाऊ आणि भजी करूया. थोडस पीठ घेतो मी. आपलं पीठ कालून तयार आहे. आता आपण याची भजी करूया. आपण जाऊ आपल्या किचन मध्ये. तर मंडळी इथे आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता याची छोटी छोट्या भजी करायला घेऊया. हे बघा पीठ आपलं तयार आहे. आता मी याची भजी करायला घेतो. त्यासाठी मी चमचा घेतला, चमच्याचा वापर करणार आहे. हे बघा थोडे थोडे टाकायचे आपल्याला. आपण जरा वेळाने अलटी पलटी करूया, जेणेकरून काय होईल ते चिकटणार नाही. हे बघा जरा वेळ झाला ना, आता ते खाली बघा चिटकत नाहीये. कढईला मग ते जरा थोडा वेळ थांबायचं. का मग अलटी पलटी करायला घ्यायचं. मग काय होतं, लगेच तुम्ही करायला घेतलं का मग ते खाली कढईला चिकटतं. खाली कढईला चिकटणी न चिकटण्यासाठी थोडा वेळ भजी केल्या तर टाकल्यावरती थोडा वेळ थांबून राहायचं. वरती पावसाचा आवाज तुम्हाला येतच असेल. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये सध्या तरी. हे बघा आपली भजी आता तयार आहेत. आपण आता ती प्लेट मध्ये काढून घेऊ. हा, तुम्हाला वाटल्यास तुम्ही मसाल्याच्या ऐवजी मिरचीचा सुद्धा वापर ह्याच्यात करू शकता. पण मिरचीचे तुकडे तुम्हाला एकदम बारीक चिरून टाकावे लागतील. आपण परत टाकू.
टाकळ्याची भजी करून बघा. तशीच आपण आता ही दुसरी आहे ती पण करून घेऊ. मग परत आपण अलटी पलटी करूया. जरा राहू देत, मग आपण ही अलटी पलटी करून घेऊ. हे पण आपण अलटी पलटी आता करूया. आधी तेल चांगलं गरम करून घ्या आणि मग करायला घ्या. मग मीडियम फ्लेम वरती तुम्ही गॅस ठेवलात तरी सुद्धा चालेल. पाला चांगला वाफवून घ्यायचा आणि मग तो कुस्करायचा तो. आणि मग त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळद तो टाकायचं आणि बेसन पीठ आणि कालवून घ्यायचं. जसं मी आता कालवलं तसं. मग छोटी छोटी अशी त्याची भजी करायची. चला, आपली ही पण भजी आता तयार आहेत. आता मी ही प्लेट मध्ये काढून घेतो. ही बघा. तर मंडळी, टाकळ्याच्या पाल्याची भजी व्हिडिओ हा रेसिपी नक्की करून पहा आणि व्हिडिओ पण पहा. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये आणखीन बरंच काही अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, रेसिपी ही जरूर करून पहा. खूप छान लागतात ही भजी.